रामकृष्ण हरी मंडळी. तर आपल्या पक्षाला येऊन झालेले आज 7 दिवसाचा पक्षी झालेला आहे आपला. आपण हे पक्षी तुम्हाला दाखवलंच होता. आज आपण पूर्ण भांडी जोडून घेतलेले आहेत. हे पाण्याची पण भांडी आणि खाद्याची पण भांडी जोडून घेतलेली आहेत. कारण ही खाद्याची पाण्याची भांडी जास्त जोडल्यामुळं आपल्याला आता उन्हाळ्याच्या दिवसामुळे जास्त पाणी लागतं, त्याच्यामुळे हे भांडी जोडल्यावर पाणी त्यांना पुरतं. आणि हे खाद्य पण ह्या भांड्यात टाकलं ना, मग ह्या भांड्यात पण ते खाद्य खायचं शिकतात लवकरच. त्याच्यामुळे हे पण भांडे जोडून घेतलेले आहेत. आणि आज 7 दिवसाचा पक्षी पहा, आपला पक्षी किती छान दिसतोय. आज 7 दिवसाचा असल्यामुळं छान त्याचं वजन वगैरे छान वाढतंय. आणि पक्षी पण खूप फ्रेश आहे. आणि पहा तुम्ही किती छान पक्षी आपला 7 दिवसाचा पक्षी झालेला आहे. आज 7वा दिवस असल्यामुळं आम्ही पूर्ण भांडे जोडून घेतलेले आहेत. आणि ह्या जे लाईटिंग आहेत, ह्या लाईटी आम्ही जास्त थंडीसाठी ठेवल्या होत्या, पण काय पाऊस आलेला नाही. पाऊस आल्यावरच त्या लावा लागतात, पण ते पाऊस नसल्यामुळे आम्ही रात्रीच्याला ते काय लावत नाही, तर तसंच ठेवतोय. पण कसं आपल्या इमर्जन्सीला लागतील म्हणून ते जोडून ठेवलेले आहेत. आणि हे पडदे वगैरे पण आपण दिवसभर असे पूर्ण ओपन करून घेतोय. हे साईडचे पूर्ण पडदे ओपन करून घेतो आणि हे मोठाले पडदे खाली सोडून देतो, जास्त गरम होते त्याच्यामुळं. आणि आता 7 दिवसाच्या पक्षाला आता औषधं वगैरे सगळे चालू असतात, त्याच्यामुळे हे जास्त भांडे जोडले की औषधं कसं जास्त वायाला जात नाही. वरची पाईपलाईन जोडली तर पाईपलाईन पाणी आल्यामुळं जास्त औषधं वायाला जाते, त्याच्यामुळे आम्ही असं खालूनच त्यांना ह्या भांड्यात पाणी ओततो आणि मग ते औषधं वायाला जात नाही. तर 7 दिवसाच्या पक्षाला आज जागा वाढवायची होती, पण जास्त जागा वाढल्यावर म्हणजे जास्त वातावरण परत गार सुटलं तर मग तिकडे लाईटिंगची त्याची सोय नाही, त्याच्यामुळे आम्ही ह्या बिल्डिंगमध्येच पक्षी ठेवलेला आहे अजून. आता उद्या किंवा परवा त्यांना पलीकडे जागा अजून देणार आहेत आम्ही, तो पण तुम्हाला व्हिडिओ पाठवू आम्ही. पूर्ण शेडमधली माहिती आम्ही दर दिवस अशी तुम्हाला वेगवेगळे जसे आपण कामं करतोय तशी तुम्हाला माहिती देणार आहोत. पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त व्हिडिओ आपले शेअर करा, कारण शेअर केल्यामुळे मग आपले जास्त व्हिडिओ कुठपर्यंत जातात हे आम्हाला पण गेले जास्त व्हिडिओ आपले कुणीतरी पाहतंय आणि कोणाला तरी आपले व्हिडिओ आवडतात, त्याच्यामुळे आम्हाला पण जास्त व्हिडिओ पाठवायला बरं वाटतं. मग तुम्ही जास्तीत जास्त शेअर करत जा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, पटकन सबस्क्राईब करून घ्या. नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा, दुसऱ्याला शेअर करा. मग शेअर केल्यामुळं मग दुसऱ्याला पण माहिती होती शेडमधली, कारण त्यांना पण अनुभव नसतो. आता ह्या गोष्टी अनुभवाशिवाय होत नाहीत, कारण आम्हालाच अनुभव नव्हता, आम्हाला कोणी काही सांगितलेलं नव्हतं. आम्हीच असं यातून हळूहळू शिकलो, पण आपल्यामुळे दुसऱ्याचा फायदा होतो, ह्याच्यामुळे आम्ही हे व्हिडिओ टाकून सगळ्याला माहिती देतोय. कसं आपल्याला जी माहिती नव्हतं ते आपण दुसऱ्याला सांगून टाकायचं, कारण की आपल्यामुळे दुसऱ्याचा फायदा झालाच पाहिजे असं आम्हाला वाटतं. त्याच्यामुळं जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करीत जा आणि चॅनलवर नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि हे पहा, ह्या भांडे मोठाले भांडे आम्ही लवकर का लावतो, तर हे पहा पक्षी छोटा असतानाच तो भांड्यात कसा खायची त्याला सवय लागते. ते पलीकडे पण मोठ्या पाण्याच्या भांड्यामध्ये तो पण पाणी पितो, त्याच्यामुळे ते लहान असतानाच त्यांना अशी सवय लागून जाते. म्हणून आम्ही हे भांडे पटकन जोडून घेतो, म्हणजे लहानपणीच त्यांना सवय लागून जाते. आणि आता छानपैकी असा पक्षी फ्रेश आहे. आणि जास्त भांडे जोडल्यामुळे त्यांना म्हणजे खायला वगैरे भरपूर पाणी, खायला व्यवस्थित सगळं जिथे तिथं असल्यामुळे त्यांचं वजन पण खूप छान वाटते. आणि जास्त पक्षी आपला फ्रेश पण वाटतोय. आणि जास्त ऊन असल्यामुळं वातावरण जास्त ऊन आहे, गरमी आहे, पाऊस काय आहे नाही, पाऊस आल्यावर त्यांना फ्रेश वाटतं. पण तरी पण आम्ही असं म्हणजे जास्तीत जास्त त्यांची काळजी घेतो, कसं पक्षी फ्रेश राहील अशी त्याची काळजी घेतो आम्ही. आणि मग पुढं पुढं तर जास्त गरमी व्हायला लागली तर फॅन कूलर तर लावूनच देतो, पण आता लहान असल्यामुळे त्यांना एवढी गरज नाही त्याची. आता पक्ष्यांना आपण उद्या किंवा परवा ही बोर्डिंग काढून घेणार होतो. बोर्डिंग काढली की म्हणजे कसं जागा वाढवायला ही बोर्डिंग काढली ना, गरम जास्त होत नाही. आता जागा पण द्यायची पक्षाला, उद्या किंवा परवा पण ही जागा पूर्ण देणार आहोत, म्हणजे पूर्ण शेडमध्ये नाही तर 2-3 गाळे असे टप्प्याटप्प्याने ते करत जातो. आणि ते पहा खाद्याची पण तिथं खाद्य येऊन ठेवलेलं आहे, कारण खाद्य आम्ही 2-3 स्टँड असल्यामुळे 2-3 ठिकाणी टाकतो. पण आता पक्षी लहान असल्यामुळे एकाच जागेवर ठेवतो, कारण आपल्याला पण टाकायला सोपं जातं. आणि तिथं खाद्य असल्यावर आपल्याला पटकन आणून टाकायला सोपं जातं, त्याच्यामुळे आम्ही तिथं ठेवलेलं आहे. आणि ही बोर्डिंग काढली की लगेच आता पक्षी उद्याच्याला त्या खाद्याच्या स्टँडपर्यंत जाणार आहे. मग तिथपर्यंत पक्षी गेला ना, मग अजून त्यांना फ्रेश वाटतं, जास्त मोकळं असल्यावर गरम होत नाही काही नाही आणि ते अजून फ्रेश राहतात. त्याच्यामुळे आता जागा त्याला वाढून देणार आहोत आम्ही. आणि जास्त पक्ष्याला जागा असली की पक्ष्याचं कसं असं खेळून मिळून खाता येतं, जास्त भांडी पण असतात, त्याच्यामुळे त्यांचं वजन पण चांगलं वाढतं. आणि जास्त दाटीमध्ये पक्षी असा कोमेजून गेल्यासारखं होतं, त्याच्यामुळे त्यांना जागा पण लवकर दिलीच पाहिजे. लवकर जागा दिली की पक्षी असा मस्त फ्रेश, म्हणजे वजन त्यांचं पटकन वाढतं. आणि जागा देण्याचं कारण का, की जास्त उष्णता असल्यामुळे पटकन जागा द्यायला लागते. हे पक्षी आता बोर्डिंगमध्येच असतो, पण जास्त उष्णतेमुळे आम्ही आत्ताच त्याला बोर्डिंगच्या बाहेर काढलेला आहे. तर आता उद्या पूर्ण बोर्डिंगच्या बाहेर जाणार आहे पक्षी, त्याच्यामुळे जास्तीत जास्त जागा द्यावी लागते.
आणि